आणि या घडीची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी, बच्चू कडूंसह कार्यकर्त्यांनी जागा सोडली आहे। पोलिसांनी अटक करावी, आम्ही निवेदन पोलिसांना देतोय, अटक करा म्हणून निवेदन देऊ, नाहीतर उद्या कोर्टात सांगू आम्ही अटक व्हायला तयार होतो। पोलिसांनी अटक केली नाही, उद्या रेल रोको आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे एक प्रकारे हे आंदोलन अधिक आक्रमक होत आहे। आंदोलन कसं करायचं, काय करायचं याच्याबद्दलचा मोठा अनुभव बच्चू कडूंना आहे आणि त्यामुळे आता बच्चू कडूंनी एक प्रकारे आंदोलनामध्ये नवा ट्विस्ट अँड टर्न आलेला आहे। बच्चू कडूंनी सांगितलंय की पोलिसांनी आम्हाला अटक करावी, जर त्यांनी अटक केली नाही तर न्यायालयात आम्ही सांगू की आम्हाला अटक करून घेतली गेली नाही। त्यामुळे हा एक नवा पेच सरकारच्या समोर निर्माण झालेला आहे, प्रशासनाच्या समोर, पोलिसांच्या समोर निर्माण झालाय। या सगळ्या हजारो आंदोलकांना अटक कशी करायची हा प्रश्न असेल। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संजय, काय भूमिका घेतली बच्चू कडूंनी? विलास, आपण बघू शकतो की 6 वाजता न्यायालयाचे आदेश आलेले आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार परिसर जो आहे त्यांना खाली करून द्यायचा होता। मात्र न्यायालयाचे आदेश जे आहे ते पोलिसांनी आदेश दिले 5:58 आणि बच्चू कडू यांनी भूमिका घेतली की पोलिसांना अटक करायचं असेल तर न्यायालयाचा मी सन्मान करू, त्यांनी आम्हाला अटक करावी आणि घेऊन जावे कुठे। मात्र पोलीस अटक करायला तयार नव्हते। पोलिसांची भूमिका जी होती रात्री 11 नंतर त्यांना अटक करायची होती। त्यामुळे बच्चू कडू स्वतः कार्यकर्त्यांसह आता नागपूरच्या दिशेने ज्या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण ताफा आहे त्या दिशेने बच्चू कडू कार्यकर्ते निघालेले आहेत। बरं, याचा अर्थ हायवे हा प्लीज पूर्ण करा। हैदराबाद नागपूर जाणारा हा मार्ग आहे, हा नागपूरकडे जाणारा मार्ग आहे आणि याच्या 2 किलोमीटर पुढे जो आहे त्या ठिकाणी बच्चू कडू यांचं नियोजित स्थळ होतं आंदोलनाचं। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्या ठिकाणी बच्चू कडू हे निघालेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांसह। पोलिसांना ते विनंती करणार आम्हाला तुम्ही अटक करा, अटक नसेल करत तर त्याच ठिकाणी ते आंदोलन करणार अशी भूमिका देखील बच्चू कडूंनी जाहीर केलेली आहे। पण ज्या ठिकाणी हा ठिय्या मांडलेला होता तो हायवे आता मोकळा झालेला आहे का? नाही, अजूनपर्यंत हा हायवे मोकळा झालेला नाही आहे, कारण दोन्ही बाजूने बच्चू कडू यांचे कार्यकर्ते आणि बच्चू कडू यांच्या ताफ्यातील वाहनं जे आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। हा वर्धा जाणारा महामार्ग आहे, हैदराबाद जाणारा मार्ग आहे आणि समृद्धीला जोडणारा सुद्धा हाच मार्ग आहे। त्यामुळे हा महामार्ग सध्या तुर्तास तरी खाली होणार नाही। मात्र 2 किलोमीटर पर्यंत पुढे जरी ही वाहतूक जी आहे ह्या सगळ्या ताफाच्या 2 किलोमीटर पुढे आम्ही शरण वाढत चाललो, तुम्ही म्हणता आक्रमक होत चाललोय। कमाल आहे तुमची। वारे मीडिया अरे आम्ही शरण वाढत चाललोय आणि तुम्ही म्हणता आक्रमक होत आहे। मीडिया सरकारचे प्रतिनिधी 4 वाजता येणार होते, त्याने सगळं शिजवलं ना कट। 6 वाजता न्यायालयाचा आदेश, 11 वाजता अटक, म्हणजे झोपीत पाला लावायचा शेतकऱ्याचा चुना। सरकारला संधी मिळणार नाही का? तुम्ही जर अटक करून दिली काय चर्चा होणार आहे? आला का ते 2 मंत्री बोलल्यावर? आले का ते 2 मंत्री बोलल्यावर? हे सगळं कंटाळाचं होतं देवेंद्र फडणवीसचं। तर आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे आणि आता एक प्रकारे या संपूर्ण आंदोलनातून मार्ग कसा काढायचा, हा तोडगा कसा काढायचा। आणि 2 मंत्री बरोबर आले नाही, थांबून ठेवलं आंदोलन आणि व्यवस्थित तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। तुमच्या इशाऱ्यावर न्यायालय बरोबर 6 वाजता रिझल्ट येतं। जसा नवनीत राणाचा रिझल्ट 11 वाजता आला ना अर्ज भरायच्या अगोदर, आणि पहिलेच बावनकुळेनं सांगितलं होतं का नवनीत राणाचा रिझल्ट तिच्या नवनीत राणाच्या बाजूने लागल। हे सगळी बनवाबनवी सुरू आहे देशामध्ये। अटक त्याच्या बापाला करावं लागेल। हम अटक होने जा रहे हैं। कोई आदेश की सवाल प्रवाल में हम महाराष्ट्र भर जल भर करेंगे, हम महाराष्ट्र भर जल भर करेंगे। कोर्ट का आदेश है क्या, उसका पालन? कोर्ट का आदेश का पालन ही तो कर रहे ना।
हम जेल भरो कर रहे हैं ना। घ्या प्रशांत भाऊ, ओ प्रशांत भाऊ घ्या ना, घ्या ना सौरभ. ने सांगितलंय की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतोय आणि स्वतःला अटक करून घेतोय. या पुढचं आंदोलन म्हणजे राज्यभर जेल भरो आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिलेला आहे. गेल्या 3 दिवसापासून बच्चू कडूंचं नागपुरात ठिय्या आंदोलन सुरू होतं. आज न्यायालयाचा आदेश आला. न्यायालयानं त्यांना जागा सोडण्याच्या संदर्भातले आदेश दिले आणि त्यानंतर बच्चू कडूंनी न्यायालयाच्या आदेशावर सवाल उपस्थित केले. बरोबर 6 वाजता आदेश कसे येतात असा सवाल त्यांनी विचारला. ते प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि त्यासह इतर मागण्यांच्यासाठी जे आंदोलन सुरू केलंय, महा एल्गार पुकारलेला आहे. या आंदोलनाच्या मध्ये आता न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर नवा ट्विस्ट आलाय. बच्चू कडूंनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आम्ही अटक व्हायला तयार आहोत, पोलिसांनी आम्हाला अटक करून दाखवावी असं खुलं आव्हान दिलंय. आणि त्याचबरोबर पुढच्या काळात राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. आज दिवसभर या आंदोलनाचे पडसाद तिकडे समृद्धी महामार्गावर दिसत होते, रेल्वेच्या पटरीवर दिसत होते. कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, शेतकरी आक्रमक झालेले होते. माननीय आशिषजी जयस्वाल हे आंदोलकांना भेटायला चालवलं आणि सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी चर्चेसाठी यावं. सरकार देखील सकारात्मक आहे आणि निश्चित चर्चेतून मार्ग निघेल आणि हे आंदोलन शांत. पोलीस त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी दाखवला आणि बच्चू कडूंनी स्वतः आता सांगितलेलं आहे की बा आम्हाला अटक करून घ्या, आम्हाला अटक नाही केली तर आम्ही उद्या न्यायालयापुढे जाऊ आणि आम्हाला अटक केली नाही म्हणून सांगू आणि पुन्हा एकदा नव्याने उद्यापासून तेच लोक आंदोलन. नाही, चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी सकारात्मक मार्ग याच्यावर निघेल आणि आम्ही सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करण्याकरताच या ठिकाणी आलो आहे. धन्यवाद. न्यायालयानं जोपर्यंत न्यायालयाचा आदेश दिला न्यायालयापुढे आम्ही जाऊ उद्या, पोलिसांनी आम्हाला अटक केली नाही असे सगळे आता निघत आहे. परिस्थिती सध्याची दिसली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मी आणि सन्माननीय आशिषजी जयस्वाल हे आंदोलकांना भेटायला चालवलं आणि सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी चर्चेसाठी यावं. सरकार देखील सकारात्मक आहे आणि निश्चित चर्चेतून मार्ग निघेल आणि हे आंदोलन शांत. पोलीस त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी न्यायालयाचा आदेश त्या ठिकाणी दाखवला आणि बच्चू कडूंनी स्वतः आता सांगितलेलं आहे की बा आम्हाला अटक करून घ्या, आम्हाला अटक नाही केली तर आम्ही उद्या न्यायालयापुढे जाऊ आणि आम्हाला अटक केली नाही म्हणून सांगू आणि पुन्हा एकदा नव्याने उद्यापासून तेच लोक आंदोलन. नाही, चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे काहीतरी सकारात्मक मार्ग याच्यावर निघेल आणि आम्ही सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करण्याकरताच या ठिकाणी आलो आहे. धन्यवाद. न्यायालयानं जोपर्यंत न्यायालयाचा आदेश दिला न्यायालय. तर बच्चू कडूंनी कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी महा एल्गार आंदोलन पुकारलं आणि या सगळ्यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर एक नवा ट्विस्ट आलेला आहे. बच्चू कडूंनी सुद्धा आपल्याला अटक करून घ्यावी अशा प्रकारची मागणी करत पोलिसांच्या सोबत जाण्याच्या ते जागा सोडलेली आहे आणि सभा जिथं होणार होती तिथं ते निघालेले आहेत. एक प्रकारे शह काटशहाचं हे राजकारण आहे आणि या सगळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत. सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे कोर्टाच्या माध्यमातून असा आरोप बच्चू कडूंनी केला, तर दुसऱ्या बाजूला चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सरकारच्या वतीनं सांगितलं जात आहे. एक प्रकारे चर्चेला आम्ही तयार आहोत असं दोन्ही बाजूंनी सांगितलं जात आहे, पण डेडलॉक सुटत नाहीये. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, नागपूरहून आपण थेट जातोय. संजय, डेडलॉक कसा संपणार? कारण बच्चू कडू जर आता म्हणतायत की आम्ही अटक करून घ्यायला तयार आहोत, पोलीस काय म्हणतायत, अटक करतायत का? विलास, निश्चितच खरं तर यामुळे एक नवा ट्विस्ट आलेला आहे आणि 6 वाजता बरोबर पोलिसांनी आदेश आणून धडकले या ठिकाणी दिले. हायकोर्टाचे आदेश दिलेला आहे की तुम्हाला जागा सोडायची आहे आणि 5:58 2 मिनिटात ही जागा कशी सोडणार हा महत्वाचा मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्याचे जे 2 मंत्री होते आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर, हे 2 मंत्री जे आहेत ते आंदोलनस्थळी भेट देणार होते आणि बच्चू कडू आणि इतर जे शेतकरी नेते आहेत, राजू शेट्टी असतील, तुपकर असतील,
किंवा जावंदे असतील आणि वामनराव चटाप असतील. मात्र हे दोन्ही मंत्री आता जवळपास 6-6:30 वाजलेले आहे, जवळपास 7 वाजलेले आहे, अजूनपर्यंत दोन्ही मंत्री या ठिकाणी आलेले नाही. त्यामुळं एकीकडे सरकार म्हणते की आम्ही चर्चा करायला तयार, मात्र सरकारचे दोन्ही मंत्री या ठिकाणी पोहोचलेले नाही आहे आणि त्याचा त्यांना आदेश धडकलेला आहे की यांनी हे ठिकाण जे सोडावं. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी भूमिका घेतली की पोलिस रात्री बेरात्री येऊन आम्हाला अटक करतील आणि रात्री बेरात्री येऊन कार्यकर्ते झोपले असतील. यामध्ये अपंग कार्यकर्ते आहेत, अनेक अपंग कार्यकर्ते, शेतकरी आहेत, वृद्ध आहेत. मग त्यापेक्षा तुम्ही आम्हाला अटक करत नसेल तर आम्हीच तुमच्या दिशेने येतो आणि तुम्ही आम्हाला अटक करावी आणि आम्ही जेल भरो आंदोलन करायला तयार आहोत अशी भूमिका जी आहे ती बच्चू कडूंनी घेतली. कोर्टाच्या आदेशावर देखील बच्चू कडूंनी ताशेरे ओढलेले आहे. त्यामुळे आता हे मोर्चा जो आहे बच्चू कडूंचा हा पोलिसाच्या दिशेने निघालेला आहे. पोलीस जवळपास या ठिकाणाहून अर्धा ते 1 किलोमीटर दूरवर पोलीस आहे. या ठिकाणी ICER जे कॉटन रिसर्च सेंटर आहे त्या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त लागलेला आहे. त्या ठिकाणी जवळपास या आंदोलनासाठी 1000च्या वर या नागपूर शहराचे 3 DCP, 15-16 ACP आणि जवळपास 835च्या वर पोलीस जे त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आता हा आंदोलन करते आणि पोलीस या दोघांमध्ये काय संघर्ष होतो की काय ह्या पाहण्याचा महत्वाचा ठरणार आहे. सध्या या ठिकाणी पोलीस नाही आहे, मात्र पोलीस ज्या ठिकाणी आहे पोलिसांच्या दिशेनेच बच्चू कडू यांचा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर नेमका बच्चू कडूचा मोर्चा आणि पोलीस यांच्या दोघांमध्ये काय संघर्ष होतो हे पाहण्याचा महत्वाचा ठरणार आहे. पोलीस या कार्यकर्त्यांना अटक करतात की बच्चू कडू त्या ठिकाणी परत आंदोलन सुरू करतात हे आता थोड्या वेळातच आपल्याला समजणार आहे. बरोबर आहे संजय. आणि ही इतकी मोठी आंदोलकांची गर्दी आणि याच संदर्भात आता आपण आणखी बोलतोय, प्रतिक्रिया घेतोय. नागपुरात आता या आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी. तर मंत्री आशिष जयस्वाल हे आपल्या सोबत आता फोन लाईन वरती आहेत. आशिष जी, तुम्ही आणि भोयर हे दोन्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून शेतकरी नेत्यांची भेट घेणार. दुपारी 4 वाजताची वेळ ठरलेली होती. असं असताना तुम्ही दोघं तिथे गेलेला नाही आहात. मग नेमकं काय झालं? नाही, मी आलो आहे आणि माननीय पंकज भोयर साहेबांचा विमान लेट झाला. ते मी पुण्यातून निघालो, ते मुंबईतून निघाले. आता आम्ही ऑन वे आहे. आम्ही 5 मिनिटात त्या स्थानी शेतकऱ्यांना आणि त्यांचे आंदोलनकर्ते आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या लोकांशी चर्चा करायला निघालो आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की एक सकारात्मक निर्णय त्यातून निश्चितच होईल. बरं, ही चर्चा होईल असं तुम्ही म्हणताय, मात्र शेतकरी नेत्यांनी अपेक्षा दुपारी 12 वाजताच व्यक्त केली आहे आमच्याशी बोलताना की निर्णय हवाय. आता ते निर्णय शेवटी चर्चेतूनच होईल आणि निश्चितच होईल. शेवटी लोकशाहीमध्ये आंदोलन होत असते आणि त्याला सकारात्मक निर्णय घेणं सरकारची देखील जबाबदारी आहे आणि सरकार आपली जबाबदारी निश्चितच सकारात्मक दृष्ट्या पार पाडेल. मात्र या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि एक एक पाऊल पुढे आता हे आंदोलक टाकत चाललेले आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी सुद्धा आता जेल भरायला निघालेले आहेत. कारण दुपारची 12ची वेळ, त्यानंतर संध्याकाळी 4ची वेळ आणि आता जवळपास 7:30 वाजलेले आहेत. अजून तुमची आणि त्यांची चर्चा न झाल्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झालेले दिसत आहेत. आम्ही संवाद करत आहोत आणि अपेक्षा करूया की चांगला मार्ग निघेल. ठीक आहे. मात्र काय आता तुम्ही मुद्दे घेऊन त्यांच्या समोर जाणार आहात? सरकारकडनं काय निरोप? आता सर्व विषय आता आपल्याशी बोलता येणार नाही. मला आंदोलकांशी चर्चा करू द्या, नंतर मी आपल्याला या संदर्भात उत्तर देईल. आता मी पोहोचत आहे तरी. बरं, बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी तर आंदोलनावरती ठाम आहेत. कोर्टाचा जरी आदेश असला तरी देखील आम्ही कोर्टात जाऊ आणि आमच्या आंदोलनावरती ठाम राहू असं म्हणालेत. त्यामुळे यातून कसा मार्ग निघणार? या ठिकाणी मार्ग काढू काहीतरी. ठीक. आशिष जयस्वाल. बरं, तर आशिष जयस्वाल हे मंत्री सरकारचे प्रतिनिधी म्हणून या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी निघालेले आहेत आणि 5च मिनिटात आम्ही पोहोचू असं त्यांनी सांगितलंय. मात्र 4 वाजताची वेळ होती. पंकज भोयर यांचं विमान लेट झालंय, उशिरानं येत आहे आणि त्यामुळे उशीर झाला असं कारण आशिष जयस्वाल यांनी दिलंय. मात्र तोपर्यंत हे आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत. जेल भरो इतक्या तयारीमध्ये आहेत हे सगळे आंदोलक आणि त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी आपण जी काही सगळी दृश्य बघत होतो, शेतकरी नेते जे आहेत, या आंदोलनाचे प्रतिनिधी जे आहेत, त्यांनी सर्वांना खरं तर दुपारपासून शांततेचं आवाहन केलेलं होतं. कारण 4 वाजता हे सरकारचे प्रतिनिधी येणार होते, शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार होते, या आंदोलनाच्या प्रतिनिधींची चर्चा करणार होते आणि त्यातून काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षा होती, आशा होती. मात्र तसं काहीही झालं नाही. 4ची वेळ आता पुढे ढकलली गेली आणि आता 7:30 वाजलेत रात्रीचे आणि त्यामुळे ही अजूनही भेट झालेली नाहीये. सरकारचे मंत्री 2 प्रतिनिधी अजूनही तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीस तिथं पोहोचलेत आणि जेल भरो आंदोलन करण्यावरती ठाम आहेत.
बच्चू कडू, त्यासोबत राजू शेट्टी आणि इतर शेतकरी नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू होतं आणि आता मोठ्या संख्येनं नागपुरामध्ये जमलेले हे शेतकरी आंदोलनकर्ते आपल्याला दिसतात. कारण सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, आमच्यावरती दबाव आणतंय कोर्टाच्या माध्यमातून, असा देखील आरोप बच्चू कडूंनी केलाय. मात्र तरी देखील आम्ही कोर्टात जाऊ आणि आमच्या आंदोलनावरती ठाम राहू असं त्यांनी सांगितलं. कोर्टानं आदेश दिले होते की 6 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करा. मात्र तरी देखील अजूनही बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. आणि आता नुकताच आपण मंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडनं माहिती घेतली, त्याप्रमाणे आम्ही 5 मिनिटात आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतो आहोत असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतील आणि चर्चा करू असं त्यांनी सांगितलंय. चर्चेतनं काही ना काही मार्ग काढू. मात्र आज सकाळपासून आपण राजू शेट्टी असेल किंवा बच्चू कडू यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय. त्यामध्ये आम्हाला निर्णय हवाय अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे आज निर्णय होतो का, सरकार काय कोणत्या पद्धतीचे मुद्दे त्यांच्या समोर ठेवतं, हे 2 सरकारचे प्रतिनिधी मंत्री जे या शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी जात आहेत. तर शेतकरी नेते प्रतिनिधी आणि सरकारचे हे प्रतिनिधी त्यांच्यामध्ये आता काय चर्चा होते हे बघणं खरं तर महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरचीच आपली भूमिका हे सगळे नेते मांडतील असं वाटतंय. मात्र 4 वाजेपर्यंत वाट बघितलेली होती. शेतकरी नेत्यांनी, आपल्या प्रतिनिधींनी, बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना, कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की 4 वाजेपर्यंत शांत राहा. मात्र आता 4 वाजून 3.5 तास झालेले आहेत, तरी देखील सरकारचे कोणतेही प्रतिनिधी भेटायला न आल्यामुळे अधिकच आक्रमक झालेत. आणि आता पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे त्याला उत्तर देत आम्ही जेल भरो आंदोलन करू अशा प्रकारचा पवित्रा या शेतकरी नेत्यांनी आणि आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे. तिथं घोषणाबाजी चालू आहे. हा मोर्चा, आंदोलन सुरू आहे आणि बच्चू कडू हे देखील पोलिसांसोबत निघालेले दिसत आहेत. आम्ही जेल भरून टाकू असा पवित्र आता सध्या त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह दिसत आहे. कारण इतक्या मोठ्या संख्येनं हे आंदोलक आहेत आणि नागपुरातलं हे शेतकऱ्यांचं आंदोलन आपण खरं तर कालपासून बघतोय. काल ट्रॅक्टर घेऊन हे शेतकरी निघालेले होते आणि याचा आज 2रा दिवस आहे. आज 2ऱ्या दिवशी आपण पाहतोय की कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. पोलिसांच्या लक्ष देऊ द्या. आपण हजारोंच्या संख्येने येतोय. डाव केला असा आरोप बच्चू कडू यांच्याकडून. हॅलो, मोबाईलच्या टॉर्च सुरू करा. हॅलो, याच संदर्भात अनिल देशमुख आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. अनिल देशमुख, जे आपण बघतोय नागपुरातला हा शेतकऱ्यांचा मोर्चा, मात्र दिलेली वेळ सरकारनं पाळलेली दिसत नाही आणि त्यातूनच आता शेतकरी आणि आंदोलनकर्ते आक्रमक झालेले आहेत. काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की जी वेळ दिलेली होती, शासनाचं जे शिष्टमंडळ भेटायला येणार होतं बच्चू कडू आणि त्या सर्व लोकांना, तर त्यांनी जी वेळ दिली होती 4ची वेळ दिली होती आणि इकडे कोर्टाने सांगितलं की 6 पर्यंत तुम्ही जागा खाली करा. तर कमीत कमी यांनी 4 वाजता भेटून त्याची चर्चा करून चर्चा 4 वाजेपर्यंत करायला पाहिजे होती. शिष्टमंडळ का उशिरा आलं तेच मला समजत नाही. कारण की 6 वाजताची मर्यादा होती कोर्टाच्या आदेशाची. तर कमीत कमी जे राज्यात शिष्टमंडळ आलं तिथे, जे कोण 2 मंत्री आले होते, त्यांनी बरोबर वेळ पाळायला पाहिजे होती. 4 वाजता जाऊन तिथे चर्चा करायला पाहिजे होती, ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्या काय मागण्या आहे. कारण की या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या अतिशय रास्त अशा मागण्या आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, शेतीच्या मालाच्या भावासाठी किंवा कर्जमाफीसाठी, या सर्व अतिशय महत्वाच्या मागण्या आहेत. त्याच्यामुळे वेळेवर शिष्टमंडळाने जाऊन चर्चा करायला पाहिजे होती. बरोबर आहे. मात्र देशमुख, जे आता आम्ही जयस्वाल यांच्यासोबत बोललो, कारण जयस्वाल आणि भोयर हे 2 प्रतिनिधी सरकारकडनं त्यांच्याशी चर्चेसाठी जाणार होते. ते म्हणाले भोयर यांचं विमान उशिराने येत आहे म्हणून आम्हाला जायला उशीर झालाय. मग त्यांच्यामध्ये काही समन्वय नाही का? जर उशीर होतोय तर तसं कळवलं गेलं नाही का? उशीर होता तर कळायला पाहिजे होतं. काय कोर्टाची लिमिट 6 पर्यंत आहे ना. त्यांना सांगितलं की 6 पर्यंत तुम्ही खाली करा. त्याच्या पहिले तर चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही 6च्या नंतर तुम्ही जाल त्यांच्या भेटायला. कमी कमी त्यांचं एका मंत्र्याचं विमान उशिरा होतं तर तो एक मंत्री होता, त्यांनी जाऊन भेटायला पाहिजे होतं, त्यांनी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांनी चर्चेची सुरुवात करायला पाहिजे होती. बरोबर आहे. दुसरीकडे बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी म्हणतायत आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत आणि दुसरीकडे सरकारकडनं कोर्टाकरवी आमच्यावरती दबाव आणला जातोय. आपलं काय मत आहे त्याबद्दल? मलाही तसंच दिसतं सगळं हे.
पहिली गोष्ट की शिष्टमंडळ वेळेवर भेटत नाही. तिकडे कोर्टाचा आदेश 6 वाजताचा, आणि या सगळ्यांना मला असं वाटतं की कोर्टाच्या माध्यमातून बहुतेक प्रयत्न सरकारने केला दिसतो दबाव आणायचा. आणि शेतकऱ्यांना आज निर्णय हवाय, मात्र शिष्टमंडळ जे आहे त्यांचं म्हणणं आहे की आज चर्चा होईल, मात्र आज काही तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? काय इतके ज्युनियर मंत्री आले, ते जे 2 मंत्री पाठवले अतिशय ज्युनियर मंत्री आहेत, ते काय निर्णय घेऊ शकणार? ते कमीत कमी सिनियर मंत्रिमंडळाचं एखादं डेलिगेशन आलं असतं, शिष्टमंडळ आलं असतं 3-4 मंत्र्यांचं, सिनियर मंत्री की ज्यांना संपूर्ण अधिकार आहे, बरं, ते काहीतरी निर्णय घेऊ शकले असते. हे दोघेही अतिशय ज्युनियर मंत्री आहेत, हे काय निर्णय घेणार? बिलकुल. अनिल देशमुख जी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. हे 10 वर्षात बसलेले लोक आहेत, इतकं अवघड काही काम नाही. तुमचा हुकुमशाहीचा आरोप आहे, काय म्हणणार तुम्ही? सर हे काय आमचं आंदोलन न्याय नाही, हुकुमशाही म्हणता का हे? आमच्या आंदोलनाला कोणी बोलायला आलं नाही, इथं कोणी बोललं का? चर्चेला आलं नाही कोणीच, आणि आम्ही काय करायचं? आम्हाला एकदम वाटतं सर आम्ही काही दिवाळी महाराष्ट्रात या काही दिवाळी केली, काही दिवाळी 1 किलो तेल घेण्याची आमची सोय नाही साहेब. मी सोयाबीन 400 विकलं साहेब. न्यायालयाचा आदेश काढणं आणि असं आम्हाला आंदोलन करायला थांबवणं हे योग्य आहे का साहेब? 12 वाजता रेल रोको करणार होतं म्हणून यांचे अधिकारी आले, त्यांनी सांगितलं का मंत्री येणार आहे, आणि 4 वाजता नोटीस काढून आम्हाला दडपशाही करणं हे कितपत सरकारचं योग्य आहे याचं उत्तर सरकारने द्यावं. काय म्हणणं तुमच्या सगळ्या बाबतीत? 6 क्विंटल सोयाबीन हे 3,000च्या भावाने विकलं आज आता, आणि त्या सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, आणि हे सरकार या न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला दडपण्याचं काम करत आहे. याचा आम्ही आज निषेध म्हणून आज मला या सरकारकडून खूप अपेक्षा होती, एवढी अपेक्षा होती की खूप प्रमाणाच्या बाहेर माझ्या मालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, काहीच नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आमचे नेते आहे, आजही जागे व्हा. आज एवढेच तुम्हाला काय लागतं? शिवाय राहत नाही. फडणवीसचा पोरा वाचला कर कोरा कोरा, फडणवीस पोरा उचला कर कोरा कोरा. काय मागणी आहे तुमची? तुम्हाला आमची मागणी कर्जमाफी. सरकारने आदेश आश्वासन दिलं की तुमचा कोरा उतारा करू, त्यांनी आजपर्यंत केलेला नाही, म्हणून आम्ही आज आंदोलन धरलं. शेतीला भाव, उसाला भाव हमी झालाच पाहिजे, 15,000 रुपये भाव झाला पाहिजे. आम्हाला काय कर्जमाफीची योग्य वेळ यायची आहे. एवढी अतिवृष्टी झाल्यानंतरही सरकारला माहित नाही पडलं की योग्य वेळ आहे की नाही. 2014 मध्ये सोयाबीनचा भाव होता 4,000 आणि आज आहे 3,000. हे सांगा बरं, कोणी याच्यात हिशोबात लागते? नक्कीच आपण पाहतोय की आंदोलकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. सरकारनं त्यांची फसवणूक केलेली आहे, आणि त्या फसवणुकीच्या विरोधामध्ये जे आहे ते आता पोलिसांकडे स्वतःहून अटक करून घेण्यासाठी जे आहे ते आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेलं आहे. साधारणतः आंदोलन स्थळापासून अर्धा किलोमीटर समोरपर्यंत हे आंदोलक आलेलं आहे, मात्र पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याची कुठलीही इथं व्यवस्था केलेली नाही आहे. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक असा संघर्ष इथं उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी काही आंदोलकांची प्रतिक्रिया आपण अतिशय उद्विग्नपणे ऐकली, आणि आमच्या मागण्या या पूर्ण झाल्याच पाहिजेत. सरकारचं शिष्टमंडळ येणार असं सांगितलं होतं, मात्र अजून कोणीही आलं नाही, आणि त्यामुळे हा रोष आहे या आंदोलनकर्त्यांचा. 12 वाजता रेल रोको करत होतं, मात्र तिथंही आम्हाला दडपलं, तिथंही आम्हाला बाजूला केलं. दुसरीकडे आता 4 वाजताची वेळ होती, सरकारचं शिष्टमंडळ आलं नाही. न्यायालयाच्या करवी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, आम्हाला दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारचा, असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा आहे. दुसरीकडे सरकारचे प्रतिनिधी सांगतायत आम्ही थोड्या वेळात आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतो आहोत, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, कशी होते, किती वेळ होते याकडे देखील आपलं लक्ष असेल. मात्र तुर्तास पोलिसांनी जी काही कारवाईला सुरुवात केलेली आहे, तर बच्चू कडू हे स्वतः अटक होऊन घेण्यासाठी पुढे गेलेले आहेत, आणि त्यांच्या मागोमाग हे असंख्य आंदोलनकर्ते सुद्धा चाललेले आहेत आम्हाला अटक करा म्हणून. आमचे प्रतिनिधी
उदय तिमांडे वेळोवेळी आपल्याला या आंदोलनासंदर्भातली माहिती देत आहेत. तर या आंदोलनावरती आज तरी काही चर्चेतनं तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि जर तोडगा निघाला नाहीच तर मग हे शेतकरी नेते पुढे काय निर्णय घेणार, कारण आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आज सकाळपासून आपण सगळे बारीक सारीक अपडेट यातले घेतोय. नागपुरामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी रेल रोकोला सुरुवात केलेली होती, मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी देखील मध्यस्थी केली. 4 वाजता शिष्टमंडळ येणार असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र शिष्टमंडळ काही आलं नाही. ते आत्ता संध्याकाळी 7:30 नंतर चर्चा करण्यासाठी पोहोचतंय. दुसरीकडे आता बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत. कोर्टाचे जे आदेश आहेत 6 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करा, मात्र सरकारवरती आरोप केला जातो या आंदोलनकर्त्यांकडनं की न्यायालयाकरवी आम्हाला दडपण्याचा हा प्रयत्न आहे सरकारचा, आणि त्यामुळे हे अधिकच आक्रमक झालेले आंदोलनकर्ते. काही उद्विग्न प्रतिक्रिया आपण नुकत्याच ऐकल्या. आणि आमचे 7 कोरे झाले पाहिजेत, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, या 2 प्रमुख मागण्या आणि इतरही काही मागण्या घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आंदोलक रस्त्यावरती उतरलेत. काही इतर शेतकरी नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचे समर्थक देखील. त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ काही क्षणात तिथं पोहोचतंय आणि आता चर्चा होणार आहे शेतकरी नेते आणि सरकारचं शिष्टमंडळ. या संदर्भात आपण माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेतच. उदय, सरकारचे 2 मंत्री पोहोचलेत का? उदय, आवाज येतोय? सरकारकडनं 2 मंत्री पोहोचलेत का आंदोलनाच्या ठिकाणी? सरकारचे 2 मंत्री जे आहेत ते 4 वाजता इथं शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी पोहोचणार होते, मात्र ते पोहोचले नाही. मात्र 5:30 वाजता जे आहेत ते न्यायालयाचे आदेश आले. बच्चू कडू यांनी 6 वाजता आंदोलनाची जागा सोडावी अशा प्रकारचे ते आदेश आले आणि त्यानंतर जे आहे ते मंत्र्यांना जे आहे ते या आंदोलनाकडे पाठ फिरवली. 6 वाजता न्यायालयानं मैदान सोडण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडू यांनी आणि आंदोलकांनी जे आहे ते 7 वाजता इथं जागा सोडलेली आहे आणि पोलिसांकडे स्वतः करण्यासाठी जात आहेत. काही आंदोलन करतात त्यांच्याकडून जाऊन घ्या. मला सांगा, सरकारने संजीव टोक बोलत आहे. हॅलो, मी कास्तकार संजीव टोक बोलत आहे. कोणा डोकून एका शब्दात झाली पाहिजे ती बोलला असताना. हॅलो, कोणा नंबर आला पाहिजे ते बोललो की मागलं पाहिजे. आपण इथं पाहतोय की कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. सरकारनं जे आहे ते आमच्या मागण्यांची दखल घ्यायला पाहिजे होती, मात्र तसं न करता जे आहे ते न्यायालयाचा आदेश आला आणि आमची फसवणूक झाली अशी भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांकडून इथं व्यक्त केली जात आहे. या आंदोलनामध्ये जे आहे ते अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते. राजू शेट्टी असतील, सारखे शेतकरी नेते होते. त्यांच्याशी देखील आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया. काय करायचं तर नागपुरातल्या आंदोलनाचे सगळे अपडेट आपण घेत राहू. सरकारचे 2 मंत्री कधी तिथे पोहोचतायत, काय चर्चा होते, कशी होते, कुणाकुणामध्ये होते, याकडे देखील आपलं लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. सोनाई पशु आहार, याच्यामुळे 3-4 लिटर दूध हमखास वाढते. सोबत वाढीव फॅट, SNF आणि प्रोटीन सही. आता तुम्ही पण थोडक्यात समाधान मानू नका. आजच आणा सोनाई पशु आहार. मिळवा 250 रुपये कॅशबॅक आणि 75 रुपयांचा सुनिश्चित कॅशबॅक फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइलच्या प्रत्येक जारच्या सोबत आजच खरेदी करा. प्लास्टो CVVC पाईप्स न गळतात न गंज लागतो. अप्रतिम मजबूती आणि वर्षानुवर्ष टिकण्याची गॅरंटी. प्लास्टो आहे तर गॅरंटी आहे. तेव्हा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तानला.
आपल्या जवळच्या जेके टायर स्टील व्हील स्टोअरला आजच भेट द्या. Take the book of traditions and burn it. Want to see this new world? Just follow my glow. Oaken Glow Soda. The glow is calling. Let the thrill begin. The all-new Hyundai Venue. Bookings open. जर तुम्हाला हवेत स्वस्त दात, ताजा श्वास आणि मजबूत हिरड्या, तर आजपासून वापरा डेंटोमून टूथपेस्ट. आत्मविश्वासानं भरलेलं हास्य म्हणजेच डेंटोमून. आपल्या हृदयाच्या हिश्श्याच्या सेफ्टीशी तडजोड? नो चान्स. म्हणूनच पॉलीकॅब ग्रीन वायर्स, ज्या आहेत लेड फ्री आणि इमर्जन्सी मध्ये देतात कमी टॉक्सिक गॅस. पॉलीकॅब ग्रीन वायर्स, इंडियाचे सेफ हॅपी कनेक्शन. कौन कहता है जल्दी लिंक पे क्लिक कर वरना अकाउंट ब्लॉक्ड. अरे कौन तू फिर से आ गया, आईडी तेरी फेक, तू तो मात खा गया. बैंक नहीं भेजे कभी ऐसे वैसे लिंक, वैसे भी मैं डायरेक्ट करूं ऐप से सिंक. रखती हमेशा अपना सेफ मोड ऑन, ऐसे ही करती हूं पहचान कौन. बैंक ऑफ बड़ौदा द्वारा जनहित में जारी. मधमाशीच्या उद्यानात पाहू मधनिर्मिती. पूरक उद्योगांच्या संगे जपू ग्राम संस्कृती. गार्डन गार्डन बसवंत गार्डन. ओहो, गेम झोन, ॲक्वामिन, बनी विलेज आणि गोमाता संस्कृतीचं दर्शन. बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. गार्डन गार्डन बसवंत गार्डन. माहितीये मी एलिट मॅट्रिमोनी का रेकमेंड करतो? 17 वर्षांचा अनुभव, लार्जेस्ट डेटाबेस ऑफ एलिट प्रोफाइल्स आणि 100% कॉन्फिडेन्शियलिटी. एलिट मॅट्रिमोनी, इंडियाज मोस्ट सक्सेसफुल मॅच मेकिंग सर्व्हिस फॉर द एलिट. आपल्याला पण शांतता पाहिजे तर घरात ओरिजिनल PTM टी म्हणजे प्रयाग फॉसेट्स लावून घ्या. भरोसा जीवनभराचा. प्रयाग PTM टी फॉसेट्स. प्रयाग, घर बनवते शानदार. सोलर म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वासार्हपणा, सुदर्शन सौर. आता निर्णय तुमचा. सोलर म्हटलं की 35 वर्षांपासून एकच विश्वासार्हपणा, सुदर्शन सौर. आता निर्णय तुमचा. पाहिलेलं आहे. आणि आता मराठा आंदोलकानंतर आता शेतकरी आंदोलनावर सुद्धा तोच पॅटर्न राबवला जातोय. हे लोकशाही अधिकाराचं उल्लंघन आहे. लोकांना आंदोलनच करता येणार नाही. हा पॅटर्न जर बनला तर जो कोणी लढेल न्यायालयाचा आदेश येईल आणि आंदोलन थांबवावं लागेल. न्यायालयाचा आम्हाला अवमान करायचा नाहीये, पण न्यायालयाने ज्या तत्परतेनं लोकांच्या रस्त्याच्या बाबतीमधला जो अडथळा होतोय त्याची दखल घेतली, तेवढ्याच तात्परतेनं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. दररोज महिला विधवा होत आहेत, महिला शेतकरी पण आत्महत्या करतायत. त्याची दखल घ्यायला पाहिजे होती, ती दुर्दैवानं त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे न्यायालयाच्या भूमिकेवरती तुम्हाला आता संशय वाटतो का या सगळ्याच्या? मला सरकारच्या भूमिकेवर प्रचंड शंका आहे. सरकार प्रश्न सोडवायचे नाहीये, दिलेलं आश्वासन पाळायचं नाहीये, आंदोलन छिडपायचं आहे, दडपशाही करायची आहे आणि दडपशाहीसाठी ते सगळ्या सरकारी यंत्रणांचा वापर अत्यंत वाईटरित्या करते. म्हणजे नेत्यांवर ईडी, आंदोलकांवर कोर्ट आणि एक प्रकारे या सगळ्या याच्यामध्ये इलेक्शन कमिशनवर या चुकीच्या पद्धतीच्या मतदार याद्या, यातून लोकशाही संपवण्याचे उद्योग हे सरकारकडून सुरू आहे. हे त्याच्यातून मला सांगा, आता या आंदोलनाच्या निमित्तानं कर्जमाफीचा प्रश्न मागे पडेल ज्या पद्धतीनं आता हे बिलकुल सगळं मागे पडणार नाही. जीव जान असेपर्यंत आम्ही तो लढवू. शेतकऱ्याची महाराष्ट्रातली पोरं हे सगळं पाहत आहे. मला खात्री आहे की त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होईल, ते लढा हातात घेतील आणि 2017 साली जसं शेतकऱ्यांनी संप केला आणि गावागावातील शेतकऱ्यांची पोरं ही आंदोलनात उतरली, त्या प्रकारे महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांची पोरं आंदोलनात उतरतील आणि प्रचंड लढा या